शारदीय नवरात्रोत्सवातील आजचा दुसरा दिवस, त्यात तो मंगळवार. हिंदू धर्मात मंगळवार हा शक्ती देवतांचा वार म्हणून ओळखला जातो. शारदीय नवरात्रोत्सव आणि त्या दरम्यान येणारा मंगळवार असा आजचा योग. यानिमित्त आम्ही आज कोल्हापूर येथील भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीचं महात्म्य आणि नवरात्रोत्सवात कोणत्या धार्मिक विधी संपन्न होतात या संदर्भात भवानी मंडप येथील पुजारी अमर झुगर यांच्याशी बातचीत केली. नमस्कार, दोघांचंही स्वागत आहे प्रसार माध्यममध्ये. काल नवरात्राला प्रारंभ झालेला आहे, तर या तुळजाभवानी मंदिरामध्ये कशा पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो? या तुळजाभवानी मंदिरात छत्रपती घराण्यातर्फे श्री तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव, शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्याचा काल सोमवार तारीख 22 रोजी प्रारंभ झालेला आहे. पहिल्या दिवशी श्री तुळजाभवानीची खडी पूजा बांधण्यात आली होती. सकाळी 10:30 वाजता सकाळी संभाजीराजे वसंतराजे यांच्या हस्ते पूजन होऊन पालखीला सुरुवात झाली. त्याच्यानंतर लोकांना दर्शनाला सुरुवात झाली. परत पूजेसाठी सर्वांना फुले करण्यात आली. आज कशा पद्धतीने पूजा झाली? खडी आज पूजा बांधण्याची गजलक्ष्मी किंवा गजारूढ अशी पूजा बांधलेली आहे. आणि ही तुळजाभवानी पूजा आज मंगळवार तारीख 23 रोजी बांधण्यात आली. सकाळी सकाळी पहाटे पाद्यपूजा किंवा अभिषेक वगैरे झाल्यानंतर 10-10:30ला पूजेची तयारी झाल्यानंतर आरती वगैरे होऊन पालखी वगैरे बाहेर प्रदक्षिणेला जाते. दुसऱ्या दिवशी ते गेलेले आहेत. अशा पद्धतीने 10 दिवस उत्सव साजरा केला जातो. नक्कीच. मला अजून एक महत्त्वाचं विचारायला आवडेल की कोल्हापूरच्या नवरात्राचे अजून एक खासियत म्हणजे ललित पंचमी. ललित पंचमीचा एक वेगळाच थाट असतो. मला तुम्हाला विचारायला आवडेल की ललित पंचमीचा कशा पद्धतीने साजरी होणार आहे? नमस्कार. ललित पंचमीला आपली पालखी इथून छत्रपती चॅरिटेबल देवस्थानची निघते, अंबाभवानीची, तुळजाभवानीची. त्याच्याबरोबर छत्रपतींची मूर्ती त्या पालखीमध्ये विराजमान असते. ही पालखी महालक्ष्मीची पालखी, परत गुरु महाराजांची पालखी, या तिन्ही पालख्या त्र्यंबोली देवीला भेटीस जातात. तिथे गेल्यानंतर छत्रपतींच्या हस्ते पारंपरिक त्या तिथली जी कुमारिका असते, जी कोहळ्याचं दहन करणार असते, त्याचं पूजन तिच्या ज्या मुलगीच्या हस्ते केलं. त्याला आपली साडी, चोळी, ओटी ही फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने दिली जाते. आणि आपल्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे आपले हे आहेत, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालुराजे किंवा छत्रपती शहाजीराजे, छत्रपती यशराजे, हे चौघे येऊन तिथं कोहळ्याचं पूजन करतात. त्यानंतर कुमारिकेच्या हस्तेच ते कोहळाचं पूजन केल्यानंतर तो कोहळा फुटून लोकांना प्रसाद वाटला जातो. त्यानंतर मग भेटीला देवीच्या भेट घेऊन पालख्या परत येतात. आणि हा नवरात्रोत्सवाला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्र्यंबोला भेटील देवी पालखीत जाण्याचा आहे. सर्व पालख्या एकत्र जाऊन परत येताना मार्गस्थ होऊन इकडं परत या मार्गे येतात संध्याकाळी. नक्कीच. आणि दसऱ्याचं एक कोल्हापूरचं वेगळं वैभव आहे. आणि याच दसऱ्याला, शाही दसऱ्याला आता राज्य उत्सव म्हणून सुद्धा डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे यावर्षीचा दसरा कशा पद्धतीने असणार आहे? आपला कोल्हापूरचा दसरा हा भारतामध्ये म्हैसूरच्या दसऱ्यानंतर 2 नंबरला आपलाच कोल्हापूरमधला पारंपरिक दसरा अगदी शाहू महाराजांच्या काळ त्याच्यापूर्वीपासून पण देखील चालू आहे. इथून लवाजम्यासह आपली पालखी दसरा चौक येथे जाते. त्यानंतर हुजूर स्वाऱ्या म्हणजे छत्रपतींची जे आत्ता जे पिढ्या जे आहे ते संपूर्ण न्यू पॅलेस येथून प्रोटोकॉलमध्ये प्रोसेशनवरून इथे येतात. दसरा चौक, ऐतिहासिक दसरा चौकामध्ये येतात. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते तिथं शमीपूजन होऊन त्यानंतर ते दसऱ्याचं सोनं लुटलं जातं. आणि त्यानंतर महाराज अंबाबाईला दर्शनला वगैरे येतात. इथं तुळजाभवानी दर्शन घेतात. परत लोकांच्या हस्ते इथं सोनं वगैरे स्वीकारून परत महालक्ष्मीचं दर्शन घेऊन, अंबाबाईचं दर्शन घेऊन परत संस्थान शिवसागरचं घेऊन महाराज परत जातात. जाताना या दिवशी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा दसरा फार पूर्वीपासून आपल्या इथं चालत आलेला. अगदी म्हणजे पूर्वी इथं हत्ती, उंट, घोडे यातून अंबारीतून पालखीला जात होते महाराज. आता तिकडे न्यू पॅलेस गेल्यानंतर तिथून त्यांची जी जुनी मेबॅक गाडी वगैरे आहे, त्या आता ऐतिहासिक आता 100 वर्षापूर्वीची गाडी आहे, त्या गाडीतून महाराज बसून येतात. त्या गाडीतून त्याचं जे 100 वर्षापासून ती गाडी अजून तशीच मेबॅकमधून वापरलेली जाते. ते
परत ते महाराज आल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे सोने लुटून महाराजांचे असे शमीपूजन केलं जातं. त्यानंतर जनतेला सोनं लुटायची परवानगी दिली जाते. त्यानंतर मग लोक सोनं लुटून ते सोनं महाराजांना देऊन आदरानं वगैरे दर्शन घेऊन जातात. तर अशा पद्धतीनं तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाचा 9 दिवस एक वेगळा थाट आपल्याला बघायला मिळतो. तर येणारे भाविक जे लाखो भाविक असतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्था देखील इथे सज्ज असलेली बघायला मिळते. कॅमेरामन सुधीर सणगरसह आकाश कुलकर्णी. सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप.